नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे, म्हणून मी विचार केला नारळी भाताची रेसिपी शेअर करावी. हा नारळी भात एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी आज सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा, म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुमचा नारळी भात एकदम परफेक्ट बनेल. तर हा नारळी भात बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपण 2-3 वेळा धुवून घेणार आहोत. बासमती तांदूळ धुताना नेहमी हलक्या हाताने धुवा. तांदूळ जास्त चुरगळू नये, कारण बासमती तांदूळ मोडण्याची शक्यता असते. तांदूळ धुतल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण तांदूळ भिजवत ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप वितळल्यानंतर आपण काही खडे मसाले घालू. त्यामध्ये मी 1 दालचिनी, 2 वेलची घेतलेली आहे, तसेच 4 ते 5 लवंग आणि चक्री फुलाचे 2 तुकडे घेतलेले आहेत. हे खडे मसाले मी तुम्हाला आवर्जून घालायला सांगणार आहे, कारण या खडे मसाल्यांनी आपला नारळी भात सुवासिक तर होईल, शिवाय चवीलाही जबरदस्त बनेल हे नक्की. आता हे खडे मसाले 2-3 मिनिट परतून घेऊयात. खडे मसाले परतून घेतल्यानंतर आता आपण तांदूळ घालूयात आणि या खडे मसाल्यांमध्ये थोडे मिक्स करून घेऊयात. तुमच्याजवळ जर बासमती तांदूळ नसेल किंवा तुम्हाला वापरायचा नसेल, तर तुम्ही इतर कोणत्याही जातीचा तांदूळ वापरला तरी चालेल. तुमच्याजवळ इंद्रायणी तांदूळ असेल तर त्याचाही नारळी भात खूप छान होतो. आता इथे आपला तांदूळ सुद्धा थोडासा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी घालूयात. आपण 2 वाटी तांदूळ घेतले आहे, त्यामुळे आपल्याला 3 किंवा 4 वाटी गरम पाणी लागणार आहे. मी इथे लागेल तसं पाणी घालून तांदूळ शिजवून घेणार आहे. मी इथे पाव चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ कमी झालं तरी चालेल, कारण हा भात आपण गोड बनवणार आहोत. मी इथे तांदूळ बुडतील इतकं पाणी घातलेलं आहे. आता हा तांदूळ शिजल्यानंतर मोकळा व्हावा, त्यासाठी मी थोडंसं लिंबू तांदळामध्ये पिळणार आहे. लिंबू पिळल्यानंतर थोडंसं मिक्स करूयात आणि झाकण लावून तांदूळ शिजवून घेऊयात. 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता, आपला तांदूळ आता शिजलेला आहे. तांदळामध्ये थोडंसं पाणी उरलेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि झाकण न लावताच असाच भात ठेवून देऊयात. आता मी दुसऱ्या शेगडीवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घेऊयात. तूप वितळल्यानंतर इथे 1 वाटी खिसून घेतलेला गूळ घालणार आहोत. तुमच्याजवळ गूळ पावडर असेल तर उत्तम, तुम्ही 1 वाटी गूळ पावडर घेऊ शकता. जेवढे वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे, त्याच्या निम्म गूळ आपण इथे घालत आहोत. आता सतत हलवत राहून आपण हा गूळ वितळून घेऊयात. फक्त 2 मिनिटांमध्ये हा पूर्ण गूळ वितळतो. तुम्ही इथे पाहू शकता, गूळ वितळलेला आहे. आता आपण 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घालूयात आणि गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यानंतर हा खोबऱ्याचा कीस आपण फक्त 1 ते 2 मिनिट शिजवणार आहोत. हे मिश्रण जर आपण जास्त शिजवलं तर घट्ट होण्याची शक्यता असते. खोबऱ्याचा कीस आता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता आपण यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालूयात. त्यामध्ये मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही काही ड्रायफ्रुट्स घालू शकता. आता गॅस बंद करूयात आणि हे ड्रायफ्रुट्स मिश्रणामध्ये मिक्स करूयात. आता हे मिश्रण आपण भातामध्ये घालूयात. भात अजूनही गरम आहे. गुळाचं मिश्रण करण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिट लागणार आहेत. आता हे गुळाचं मिश्रण भातामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित भातामध्ये मिक्स करून घेऊयात. गॅस अजूनही बंदच आहे. जेव्हा आपण भातामध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करू, त्यानंतर आपण गॅस ऑन करणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, भातामध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवूयात आणि झाकण लावून 4 ते 5 मिनिट हा भात पुन्हा वाफवून घेऊयात. वाफवून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, आपला नारळी भात तयार आहे. एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत असा हा भात तयार झालेला आहे. येत्या नारळी पौर्णिमेला अशा प्रकारे भात तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला हा नारळी भात नक्की आवडेल याची मला खात्री आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.